ओके, हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी गोष्ट समजणार आहे जी तुम्हाला खूप हेल्प करेल तुमच्या फॉरेक्स ट्रेडिंग जर्नीमध्ये. ठीक आहे. सो आपण एक ट्रेड घेतला होता पहाटे 5:30 वाजता ॲज पर दुबई टाईम, म्हणजे इंडियाच्या अराउंड 7 वाजता वगैरे ट्रेड घेतला होता. तर सिम्पल ट्रेड होता, मी एक्सप्लेन पण करेन. पण सकाळी पहाटे 5:30 पासून आत्ता वाजले आहेत रात्रीचे 8:30 दुबईमध्ये. तर अजूनही मी त्या ट्रेडमध्ये आहे आणि त्यामध्ये आत्ता प्रॉफिट चालू आहे $17,500, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 16.5 ते 17 लाख रुपयांचा. आणि मी हा ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज केला, कोणत्या लॉजिकने मी हा ट्रेड घेतला होता आणि सगळ्या गोष्टी, की मेन म्हणजे ट्रेड मॅनेजमेंट. ओके, ट्रेड घेणं खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही नॉर्मली ट्रेड घेऊ शकता. ठीक आहे, एंट्री घेतली, झालं, स्टॉप लॉसला झालं. पण तो ट्रेड मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तो ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, बिकॉज त्यानेच तुमची होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार आहे आणि त्यानेच तुमचा रिस्क रिवॉर्ड डिफाईन होणार आहे. ओके, सो लास्ट व्हिडिओमध्ये मला बरेच जण बोलले होते 1:1च रिस्क रिवॉर्ड घेतला, तर आज मी ऑलमोस्ट 1:10 पेक्षाही जास्त रिस्क रिवॉर्ड घेतला आहे. सो अजून एक गोष्ट मला सांगायची, की रिस्क रिवॉर्ड ही जी कन्सेप्ट आहे ती तुमच्या हातात नाही आहे. तुम्ही आधीच नाही ठरवू शकत की आज मला मार्केटमध्ये 1:1 मिळेल, 1:2 मिळेल, 1:3 मिळेल. नाही, आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त एक गोष्ट असते, ती म्हणजे रिस्क मॅनेज करणे, स्टॉप लॉस व्यवस्थित लावणे, दॅट्स इट. आणि ट्रेड मॅनेज करणे. मार्केटला किती वरती जायचं आहे और मार्केटला किती खालती यायचं आहे ना, हे मार्केटच ठरवेल. तुम्ही त्यामध्ये जास्त डोकं लावू नका. ओके, सो आत्ता आपलं या ट्रेडमध्ये प्रॉफिट चालू आहे अप्रॉक्सिमेटली $18,000चा, म्हणजे 17 लाख रुपयांचा प्रॉफिट चालू आहे. ठीक आहे, फक्त 2 लॉट्स घेतलेत मी गाईस, नीट लक्ष द्या. फक्त 2 लॉट्स घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रीम लेवलचा हा ट्रेड चालू आहे. ऑलमोस्ट 1000 पिप्ससुद्धा आपण म्हणू शकतो. 1000 पिप्स, कॅन यू इमॅजिन? 1000 पिप्सपेक्षाही जास्त और ॲप्रॉक्सिमेटली त्या आसपास आपण कॅप्चर केलेले आहेत. सो हा आहे माझा PNL. मी एकदा रिफ्रेश करतो तुमच्यासमोर, बिकॉज आत्ता रिसेंटली एका क्रिएटरने रिफ्रेश केल्यानंतर पूर्णपणे स्कॅम एक्सपोज झाला त्याचा. सो रिफ्रेश करणं इज मस्ट. इथे मी रिफ्रेश करतो, रिलोड करतो हे पेज मी, आणि तुमच्यासमोर आहे हा माझा PNL, हा माझा ट्रेड. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रेड मी लाईव्ह घेतला यार. सो मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी A to Z विथ डिटेल, आणि तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल. या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच काही ना काही शिकायला मिळेल. आणि बघू शकता, हा आहे माझा हा ट्रेड. प्लस लाईव्ह अपडेट्स तर सांगावे लागतीलच, बिकॉज ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो हा आहे आपला VIP कम्युनिटीचं चॅनल. आणि इथे तुम्ही बघा, सकाळी करेक्ट 5:15 वाजता, 5:18 मी एंट्री घेतल्या घेतल्या अपडेट दिला होता. सेम ट्रेड गोल्डमधील 2 लॉट बाय केलेले आहेत. 4,453 4453ला मी बाईंग केली. ठीक आहे, आणि लॉजिक माझं होतं सिम्पल. इथे मार्केटमध्ये एक सिम्पल चेंज ऑफ कॅरेक्टर झाला होता आणि थोडीशी ॲग्रेसिव्ह एंट्री मी प्लॅन केली इथे, कीपिंग धिस ॲज माय SL. ओके, येस, कीपिंग धिस ॲज माय SL. छोटा SL पण मोठा प्रॉफिट. ठीक आहे, आता या ट्रेडमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, मला ऑलमोस्ट 1:10चा रिस्क रिवॉर्ड मिळाला होता इथे, पण मी तो घेतला नाही. माझा स्टॉप लॉस इथे आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर. इथे बघा, हे बघा, माझा स्टॉप लॉस इथे आहे 4509ला. इथे माझा स्टॉप लॉस आहे ट्रेलिंग. मी आता या ट्रेडमधून हे एक्सपेक्ट करतो की मी मॅक्झिमम या ट्रेडमधून कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकेन प्रॉफिट, बिकॉज इथे जर माझा हा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तर वर्स्ट केस सिनेरिओ मी $11,000 प्रॉफिट घेऊन, $11,000 प्रॉफिट घेऊन मी बाहेर पडतोय. पण इन बेस्ट केस सिनेरिओ जर मार्केटमध्ये अपसाईडचा मोमेंटम आला इथूनही वरती, तर मला अप्पर साईडला कुठलंही लिमिट मी लावलेलं नाही आहे. सो ॲज अ ट्रेडिंग ट्रेडिंग करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुम्ही कधीही लोअर साईडने तुम्ही रिस्क मॅनेज करत चला. अपर साईडने कुठल्याही पद्धतीचं लिमिट तुम्ही लावू नका. ठीक आहे, सो आता एंट्री आपण घेतली होती करेक्ट 5:15ला. त्यानंतर 100 पिप्स तर अशाच इझिली होऊन गेला एक 5 मिनिटमध्ये. त्यानंतर 3 लाखाचा प्रॉफिट झाला. मी त्यानंतर पब्लिकला सांगितलं, आपल्या VIP ग्रुपच्या कम्युनिटी मेंबर्सना, की विनिंग ट्रेड्स होल्ड केले पाहिजेत वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर 200 पिप्स झाल्यानंतर पण मी सांगितलं. त्यानंतर मी त्यांना सांगितलं, की आता तुम्ही बुक प्रॉफिट और रिस्क ऑफ, ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. बुक प्रॉफिट म्हणजे काय, की जर एखादा सेफ ट्रेडर असेल तर त्याने आहे तो प्रॉफिट बुक करून टाकावा, बिकॉज एखाद्या बिगिनरसाठी एवढा प्रॉफिट इनफ आहे. एवढा प्रॉफिट इनफ आहे एखाद्या बिगिनरसाठी. मी एक्सपेक्ट करत नाही त्यांच्याकडून की त्यांनी पूर्ण एक दिवस थांबावं ट्रेडमध्ये. नाही होत पॉसिबल स्टार्टिंगला. ठीक आहे, सो एवढा प्रॉफिट इनफ आहे. और रिस्क ऑफ, रिस्क ऑफ म्हणजे काय, की तुम्ही तुमचा स्टॉप लॉस अशा लेवलला आणून ठेवा की तिथून जरी स्टॉप लॉस हिट झाला ते तुम्ही लॉस नाही करणार, जस्ट इन केस असं. ठीक आहे, की इथे आणून ठेवा जेणेकरून तुमचा स्टॉप लॉस हिट नाही होणार अजिबात. तुम्ही आरामात या ट्रेडमधून बाहेर पडून जाल. ठीक आहे, असं. म्हणजे या ट्रेडमध्ये जसं की मी रिस्क ऑफ केलेलं आहे, म्हणजे जर हा माझा स्टॉप लॉस हिट झाला तरी मी $11,000 प्रॉफिट घेऊन बाहेर पडतोय. ओके, सो आता इथे बघा तुम्ही,
हा ट्रेड होता. त्यानंतर स्विंग टू स्विंग मी ट्रेलिंग करत चाललो होतो. ठीक आहे. हा स्विंग मी ट्रेल केला, त्यानंतर हा स्विंग मी ट्रेल केला आणि इथे हा. सो मल्टिपल टाइम्स मी स्विंग ट्रेल करत गेलो आणि आत्ता ॲज ऑफ नाव माझा स्टॉप लॉस आहे या झोनमध्ये आणि जरी मार्केटने येऊन माझा स्टॉप लॉस हिट केला तरी मी $11,000चा प्रॉफिट घेऊन बाहेर जाते. माझी रिस्क फक्त $1,500 ते $2,000ची होती या ट्रेडमध्ये. ठीक आहे. सो एनिवेज मी 1:5 घेऊन चाललो आहे आणि इफ मार्केटने सपोर्ट केला मला, मार्केट माझ्या डायरेक्शनमध्ये गेलं तर मार्केटमध्ये मला 1:20सुद्धा मिळू शकतं. असे काही दिवस होते जेव्हा आपण 1:20, 1:30सुद्धा घेतलेलं आहे. जे आपल्याला पहिल्यापासून फॉलो करतात लोक त्यांना माहिती आहे. ठीक आहे. सो त्यानंतर ब्रेकआउट झाला कन्सॉलिडेशन नंतर. हे कन्सॉलिडेशन मी बोलतो आहे, इथे तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, हे कन्सॉलिडेशन चालू होतं. त्यानंतर एक मोठा ब्रेकआउट झाला. ही 1 मिनिटची टाईम फ्रेम आहे बाय द वे. त्यानंतर मी माझा स्टॉप लॉस ट्रेल केला. त्यानंतर अराउंड $10,000 प्लस गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही फुल प्रॉफिट बुक करू शकता. मार्केट कधी रिव्हर्स जाऊ शकतं. बिकॉज मला नाही पाहिजे की माझ्या कम्युनिटी मेंबर्सनी मोठी रिस्क घ्यावी. बिकॉज मी कधी वेट करतो मोठ्या ट्रेड्समध्ये जास्त वेळ होल्ड करतो, लाईक 1 वीक 2 वीक्स. पण मला वाटतं की माझ्या कम्युनिटी मेंबर्सनी एक डिसेंट प्रॉफिट झाला की त्यांना मी सांगतो की तुम्ही बुक करू शकता. ठीक आहे. आता VIP ग्रुप जर जॉईन करायचं असेल तर त्याची प्रोसेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही ती कंप्लीट करू शकता. तुम्हाला VIP ग्रुपचा ॲक्सेस मिळून जाईल. ठीक आहे. आता मी येतो मेन पॉईंट, तो म्हणजे लॉजिक. सो मार्केटमध्ये एक ऑर्डर ब्लॉक क्रिएट झाला होता एक्झॅक्टली या झोनमध्ये. हा एक ऑर्डर ब्लॉक झोन होता, काइंड ऑफ आपण लिक्विडिटी झोन पण म्हणू शकतो. या पॉईंटला जेव्हा इथे लिक्विडिटी स्वीप झाली और लिक्विडिटी ग्रॅब झाली एक्झॅक्टली इथे, मार्केटमध्ये आपण एक्सपेक्ट करतो एक चेंज ऑफ कॅरेक्टर जो की बनत होता इथे. ओके. हा होता चेंज ऑफ कॅरेक्टर. तर माझी हलकी एंट्री थोडीशी आधी झाली, लाईक थोडीशी अर्ली एंट्री, बिकॉज मी 1 मिनिटच्या कॅन्डलवरती 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती ट्रॅक करत होतो मार्केट. सो माझी एंट्री हलकी झाली आणि त्यानंतर मी स्टॉप लॉस थोडासा इथे ठेवला होता. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ कीपिंग हिअर आय केप्ट इट हिअर. ओके. बिकॉज मी 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती बघत होतो त्यामुळे मी इथे ठेवला. जर मी 5 मिनिटवरती काम करत असतो तर मी ऑब्व्हियसली इथे ठेवला असता. ठीक आहे. सो इथे मी स्टॉप लॉस ठेवला. त्यानंतर मार्केटमध्ये एक कन्सॉलिडेशन आलं, त्यानंतर मार्केटमध्ये एक ॲक्युम्युलेशन आलं, परत एक डिस्ट्रीब्युशन आलं, परत एक ॲक्युम्युलेशन आलं, परत खूप वेळासाठी डिस्ट्रीब्युशन आलं आणि मग एक फायनल ॲक्युम्युलेशन. सो मार्केटमध्ये जेव्हा आपण मुवमेंट येते ॲक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन या फेजमध्येच येते. हे मार्केटचे सेंटिमेंट्स आहेत. ॲक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या कन्सेप्ट समजल्या पाहिजेत. जर तुम्हाला या कन्सेप्ट डिटेलमध्ये समजायचे असेल तर आपला मास्टर क्लाससुद्धा आहे जो 27 एप्रिलला चालू होतो आहे, फॉरेक्स मास्टर क्लास बेसिक टू ॲडव्हान्स. त्याचे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. ठीक आहे. सो ॲक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन सोबत मार्केटमध्ये मुवमेंट जी क्रिएट झाली. आता फक्त ज्या पॉईंटला इथे मी एंट्री घेतली आणि इथे मी स्टॉप लॉस लावला, त्यानंतर माझं काम काय आहे या ट्रेडमध्ये. किंवा सपोज तुम्ही एंट्री घेतली, आता ही व्हिडिओ नाही म्हणलं ती 4-5 हजार लोक बघतील. लेट्स से तुम्ही इथे एंट्री घेतली, तुमचा स्टॉप लॉस तुम्ही इथे लावला, त्यानंतर तुमचं काम काय आहे या ट्रेडमध्ये. नथिंग. तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्हाला फक्त हा ट्रेड मॅनेज करायचा आहे. सो 20% फक्त तुमचा सेटअप असतो, जो की माझा चेंज ऑफ कॅरेक्टर, लिक्विडिटी स्वीप, ऑर्डर ब्लॉक या सगळ्याचं कॉम्बिनेशन होतं. ते 20%च झालं. त्यानंतर जे 80% आहे तर तुम्ही ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज करता हे. बिकॉज आपल्या VIP कम्युनिटीमध्ये पण असे काही लोक होते ज्यांनी माझ्यासोबतच एंट्री घेतली पण अगदी 2 मिनिटात ते बाहेर निघून आले. आणि असे पण काही मेंबर्स होते जे माझ्यासोबत एंट्री घेतली आणि अजूनही ते या ट्रेडमध्ये आहेत. सो इट इज ऑल अबाउट युअर होल्डिंग कॅपॅसिटी. तुम्हाला एक चांगला ट्रेडर तुम्ही स्वतःला तेव्हाच म्हणू शकाल जेव्हा तुम्ही चांगले ट्रेडर्स छोट्या क्वांटिटीने मोठे प्रॉफिट्स घ्याल, ना की मोठ्या क्वांटिटीने छोट्या प्रॉफिट घेत आहे. त्यामध्ये काही स्किल नाही. तुम्ही छोट्या क्वांटिटीने मोठे प्रॉफिट्स घ्या. मग तुमची स्किल, तुमची होल्डिंग कॅपॅसिटी, तुमचा माइंडसेट सगळ्या गोष्टी आपोआप डेव्हलप होत जातील. सो ट्रेडिंगमध्ये असंच आहे गाईज, इट इज नेवर अबाउट युअर सेटअप. कधीच सेटअपचा विषयच नाही आहे ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे. प्रत्येक जणाचा प्रॉब्लेम हाच होते की तुम्ही स्ट्रॅटेजीच्या मागे आहात. अजूनही स्ट्रॅटेजी, याची स्ट्रॅटेजी, त्याची स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजीने काही होणार नाही. तुमच्या स्वतःवरती काम करा. ट्रेड मॅनेज करण्यावरती काम करा. बिकॉज ट्रेड मॅनेजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी येतात. सायकोलॉजी, माइंडसेट, भीती, लालच, ग्रीड, फिअर ऑफ लॉसेस, जुन्या लॉसेसना अटॅचमेंट, तुमचा फोमो, सगळ्या गोष्टी तुमच्या ट्रेड मॅनेजमेंट येतात, स्ट्रॅटेजीमध्ये नाही. एंट्री अगदी 5वीतला मुलगा पण घेईल यार. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की आम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली आणि आम्हाला यातून हेल्प झाली, जी काही हेल्प झाली असेल. प्लस मला अजून 2 व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन यायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे क्रिप्टो वॉलेट. ठीक आहे. क्रिप्टो वॉलेट हे आहे एक लेजरचं वॉलेट ज्याचं नाव आहे लेजर स्टॅक्स. मी याच्यावरती इन्स्टावरती व्हिडिओ पण बघितली होती, बनवली होती. जर तुम्ही मला तिथे सबस्क्राईब केलं नसेल तर तिथे करून घ्या.
फॉलो करा. हे आहे क्रिप्टो वॉलेट, हार्ड वॉलेट. याच्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची प्लस अजून एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची ती म्हणजे एक्सएम या ब्रोकरवरती डिपॉझिट कसं करायचं क्रिप्टोचा यूज करून. बिकॉज UPIचं जर तुम्ही डिपॉझिट करत असाल तर ते डिले होण्याचे चान्सेस असतात. जर तुम्ही क्रिप्टोने केलं हार्डली 5 सेकंदमध्ये तुमचे फंड्स ॲड होतील आणि विड्रॉला पण हार्डली 5 ते 10 सेकंद लागतील. ठीक आहे. सो आता प्रश्न पडतो लोकांना की ब्रोकर कोणता वापरायचा. लेट मी बी व्हेरी क्लिअर गाईज. ॲज पर इंडियन कम्युनिटी कन्सिडर केली तुमच्यासाठी फक्त एक्सएम हा एकच ऑप्शन आहे जो बेटर आहे. UPIचा प्रॉब्लेम, डिपॉझिटचा प्रॉब्लेम, विड्रॉलचा प्रॉब्लेम तुम्ही कुठल्याही ब्रोकरवरती गेला तरी होणार आहे जर तुम्ही UPIने बँकने डिपॉझिट्स करताय. जर तुम्ही क्रिप्टोने केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. पण ओव्हरऑल जर सिनेरिओ पाहिला तर एक्सएम हा बेटर ऑप्शन राहतो ॲज ऑफ नाव. आता बरेच जण म्हणते की मी का पर्सनली एक्सनेस यूज करतोय. तर मी दुबईमध्ये आहे गाईज. मी जेव्हा इंडियामध्ये होतो मी पण एक्सएमच वापरत होतो आणि जेव्हा मी दुबईमध्ये आलो दुबईमध्ये एक्सनेस अलाउड आहे. सो मी इथे वापरतोय बिंदास. ठीक आहे. आणि हे पैसे मी डायरेक्ट बँकेत पण घेऊ शकतो. प्लस एक्सएमवरती माझे छोटे-मोठे ट्रेड्स पण चालू असतात, जे मी स्टुडंट्सना शिकवताना घेऊन दाखवतो त्यांना. ठीक आहे. सो 2 व्हिडिओज मला तुमच्यासाठी घेऊन यायच्यात जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तरच. एक म्हणजे क्रिप्टो वॉलेट्सबद्दल. हे हार्डली ₹50,000 जातं, पण लोकांकडे जर 1 कोटीचे 2 कोटीचे क्रिप्टोज आहेत, USDT आहेत, डॉलर्स आहेत, तर मग हे 50,000ची इन्व्हेस्टमेंट मस्ट आहे तुमच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिपॉझिट्स कसे करायचे युझिंग क्रिप्टो एक्सनेसवरती और एक्सएमवरती जो कुठला तुमचा ब्रोकर आहे तिथे डिपॉझिट कसं करायचं. कारण क्रिप्टोने करायला सुरुवात करा. जर तुम्ही फॉरेक्समध्ये काम करताय आणि UPIने अजूनही डिपॉझिट्स करताय तर पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो मोठ्या अमाऊंटला. ठीक आहे. और कधी तुमचा डिले होऊ शकतो डिपॉझिट आणि त्यामध्ये मी पण तुमची हेल्प नाही करू शकणार. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच काही ती व्हॅल्यू ॲड झाली असेल. प्लस जर VIP ग्रुपचा ॲक्सेस पाहिजे असेल तर तुम्हाला आपली लिंक यूज करून एक्सएमवरती अकाउंट क्रिएट करा. तुम्हाला VIP ग्रुपचा ॲक्सेस मिळून जाईल. आणि जर तुमचं ऑलरेडी एक्सएमवरती अकाउंट असेल कोणाच्याही अंडर तर तुम्ही ते शिफ्ट करू शकता आपल्या अंडर जेणेकरून तुम्हाला आपल्या VIP ग्रुपचा ॲक्सेस मिळेल आणि तुम्हाला कधी गरज पडलेलं आहे क्रिप्टो वगैरेबद्दल इन्फॉर्मेशनची ती पण आपण प्रोव्हाइड करतो. प्लस तुम्ही तर पाहिलंच असेल आपली VIP ग्रुपचा ॲक्सेस याबद्दल पण मी व्हिडिओ बनवले होते. हे सगळे तुम्हाला अपडेट्स डेली बेसिसला मिळत जातात. ठीक आहे. एंट्री कधी घ्यायची, एक्झिट कधी करायची वगैरे मी माझे पर्सनल ट्रेडर्स शेअर करतो. असं नाही की मी रँडम कुठल्याची सांगतो, रँडम कॉल अँड टिप्स दिले असं नाही. मी ज्या ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहे त्याच ट्रेडमध्ये मी तुम्हाला सजेशन देतो की हा मी ट्रेड घेतो आहे, हे लॉजिक आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तुम्ही स्विच करू शकता. तुम्ही खालती दिलेल्या व्हॉट्सअपवरती पण मेसेज करू शकता. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि जर तुम्ही एकदम न्यू असाल तुम्ही डायरेक्टली अकाउंट ओपन करू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲड झाली असेल. सो टेक केअर. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.